नमस्कार मंडळी. तर आज आई आणि माझी मोठी बहीण दोघी वंसा करण्यासाठी पूजण्यासाठी गेल्या होत्या आमच्या इथे मंदिरात. आम्ही राहतो चेंबूरला, पण वंसासाठी गेलेल्या ह्या घाटकोपरला सर्वोदय म्हणून आमच्या इथे खूप मोठं प्रशस्त मंदिर आहे. इथे बायकांचा चुड्या भरण्याचा लावण्याचा कार्यक्रम चालू होता. या 2 बायका बसल्या होत्या, त्यांच्याकडे चुडेसुद्धा विकायला होते आणि ते लावूनही देत होते. इथे तिळगुळ देण्यासाठी एक महिला आमच्या पुढे आल्या. आईचे जरा फोटो वगैरे क्लिक केले. मंदिराचे फोटो घ्यायला मनाई होती, पण फोटो क्लिक करायचा मोह काय आपल्याला आवरता येत नाही. मग इथे सुरुवात केली आईने देवांची पूजा करायला आणि पाया पडायला. इथे आहे आपलं विठ्ठलाचं मूर्ती. त्याची पूजा झाल्यानंतर ते गेले पुढे. इथे बायकांचं पूजन चालू होतं. बघा किती भली मोठी मूर्ती आहे. तुमच्या इकडे आहे का असं कोणतं मोठं प्रशस्त मंदिर? तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. इथे आपल्या रुक्मिणी देवी, त्यांच्या पाया पडून झाल्यानंतर आपण गेलो पुढे. बायका इकडे लाईन लावूनच होत्या, कारण इथे रुक्मिणी मातेचं खूप मोठी मूर्ती आहे. त्या मूर्तीला एक पाया पडल्यानंतर आणि पूजल्यानंतर एक प्रदक्षिणा मारून आम्ही बाहेर निघालो. बघा ह्या बायका, किती बायकाच बायका आणि त्यांच्यासोबत आलेली त्यांची लहान लहान मुले. सगळे इथे फोटो घेणे, पाया पडणे आणि एकमेकांना वाण देण्याचं त्यांचा कार्यक्रम चालू होता. तर आमच्याही बायकांनी ते करून घेतलं. आमच्या ताईचा पहिलाच मकर संक्रांतीचा सण होता लग्नानंतरचा. तर सगळं त्यांना आमची आई शिकवणीचाच तास चालू होता. झालं. मग आईने आता वाण दिल्यानंतर ताईने सुद्धा आईला हळदी कुंकू लावलं आणि वाण दिले. इथे बघा ही किती छोटी मुलं चिल्ली पिल्ली फोटो काढतात. हे बायकांचं एकमेकांना वाण देण्यासाठी चालू होतं. ही आहे महादेवाची मोठी मूर्ती. इथे आमच्या आईला तिची मैत्रीण भेटली. आणि मग त्यांनी एकमेकांना हळदी कुंकू आणि वाण दिले. वाण देता देता या सगळ्यांनी उखाणे सुद्धा घेतले. तुम्हाला आजचा हा डिटेल ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.
आशीर्वादाची फुले वेचावे कापून अशोकचं नाव घेते तुमचा मान राखतो. महादेवाच्या पिंडीवर तेल वाहते वाकून विशालचं नाव घेते तुमचा मान राखतो. इथे आणखीन आमच्या आईच्या मैत्रिणी भेटल्या. चांदीचा करंडा नेरेच्या गोळा पंकज पाटलाचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात. भारताच्या नकाशात अशोक चक्राच्या चित्राची खून सुरेश पाटलांचं नाव घेते कालवंची उभे होते अंगणात नजर गेली आकाशात दिलीप रावांचं नाव पाहताच्या नकाशात. हे झाल्यानंतर मग आम्ही घरी यायला परत निघालो. नमस्कार मंडळी, आज मकर संक्रांतीच्या आमच्या परिवारातर्फे यूट्यूब फॅमिलीला शुभेच्छा.